आता एक महत्त्वाची बातमी. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणाचा निकाल आता 29 जूनला लागणार आहे. आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने दोषी ठरवले. आरोपीवरचे सर्व आरोप सिद्ध झाल्याचं कोर्टाने म्हटलं. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून फाशी द्या, सरकारी वकिलांनी ही मागणी केली. 1 मे 2026 रोजी आरोपीनं खाऊ देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला होता. नंतर तिचा खून केला. शेणाच्या ढिगाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवला होता. या सगळ्या नसरापूर अत्याचार प्रकरणी आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे. आता 29 जूनला या प्रकरणाचा निकाल लागला. तर नसरापूर प्रकरणी काय घडलं आपण पाहूयात. ज्या ज्या कलमाखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले. 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तर एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची शिक्षेची तरतूद आहे. आणखी एका गुन्ह्यामध्ये 14 वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तर नसरापूर प्रकरणी आज सुनावणी दरम्यान कोर्टात काय घडलं पाहूयात सविस्तर. न्यायाधीश म्हणाले, तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो असं यावेळी आरोपीने म्हटलं. आणि त्याच वेळी त्या मुलीच्या डोक्याला सुद्धा मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती. स्वतःचा बचाव करण्याचा आरोपीने यावेळी प्रयत्न केला. न्यायाधीश म्हणाले, आता तू जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला. सरकारी वकिलांनी म्हटलं, आरोपीला कोणताही पश्चाताप नाहीये, तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीनं त्याच्यावर विश्वास ठेवला तिच्यासोबत अतिशय घृणास्पद प्रकार केला. आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची भीती यावेळी सरकारी वकिलांनी व्यक्त केली. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली. त्यामुळे 29 जूनच्या नसरापूरच्या निकालामध्ये नेमकं काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.